DPLचं यंदाचं 10वं पर्व आहे। गेल्या 10 वर्षापासून अतिशय यशस्वी आयोजन इथल्या सगळ्या मॅनेजमेंटच्या टीमने केलेलं आहे। त्यापैकी एक आहे जतीन साळगावकर, जो आज आपल्या सोबत आहे। जतीन, तू पहिल्या पर्वापासूनचा साक्षीदार आहेस आणि आज तू जवळपास एक अत्यंत महत्त्वाची भूमिका या सगळ्या स्पर्धेमध्ये बजावतोयस। पहिल्या स्पर्धेची आठवण तुझ्या मनात नक्कीच ताजी असेल। कशी ती स्पर्धा झाली होती सांग। 2013ला पहिल्यांदा आम्ही DPL भरवलं। शेखर आगरेच्या संकल्पनेतून सुरुवात झाली। म्हणजे IPLच्या कन्सेप्टवर तो म्हणाला लोकल टॅलेंटसाठी आपण एक स्पर्धा सुरू करू आणि 2013ला आम्ही पहिली स्पर्धा भरवली आणि मग ते कंटिन्यू राहिलं। दापोलीकरांनी त्याला उचलून धरलं, स्पर्धेला चांगला रिस्पॉन्स मिळाला। दानशूर व्यक्तिमत्वांनी मदत केली, कारण हा असा खेळ आहे की ह्याला फायनान्शियल सपोर्ट असल्याशिवाय गोष्टी होत नाहीत। मग अजय शेठ बिरवटकर असतील, रवींद्रजी सातनाग असतील, अक्षय फाटक असेल किंवा बोत्रे मॅडम असतील, अशा दानशूर व्यक्तिमत्वाने आम्हाला वेळोवेळी मदत केली आणि ह्या गोष्टी शक्य झाल्या। आतापर्यंत ज्या स्पर्धा आपण बघत होतो दिवसा होत होत्या, तर दिवसा स्पर्धा भरवणं आणि नाईट स्पर्धा भरवणं याच्यामध्ये काय फरक आहे, काय आव्हानं आहेत? भरपूर फरक आहे, जमीन आसमान फरक आहे। म्हणजे जेव्हा आमचं गेल्या वर्षी आमची चर्चा झाली अक्षय बरोबर, तर अक्षय म्हणाला पुढच्या वर्षी आपण नाईट मॅच भरवूया। तर नियोजन करायचं होतं, आम्ही पण पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या याच्यावर भरवत होतो। तर मग नितीन दादाशी आम्ही मिटिंग घेतली, जे मंडप डेकोरेटर्स मेन आहेत मंगलमूर्ती। तर नितीन दादा बोलला तुम्ही काही काळजी करू नका, की रात्री पण दिवस वाटेल अशी मी तुम्हाला अरेंजमेंट करून द्या, आणि त्यांनी तो शब्द पाळला। आणि आज तुम्ही बघू शकता की अख्खी दापोली इथे जमलेली आहे आणि ही स्पर्धा बघत आहे आणि अक्षरशः दिवसच वाटतोय तुम्हाला मैदानात। आता सध्या ही जी स्पर्धा आहे ती निश्चितच खूप चांगल्या प्रकारे भरवली गेली आहे, पण आज या लेवल पर्यंत पोहोचताना काय कष्ट राहिले आहेत? कोण कोण यामध्ये सहभागी होते? कोणाकोणाचे याच्यामध्ये योगदान आहे? आमचे सगळेच कमिटी मेंबर्स, म्हणजे अगदी शेखर आगरे असेल, मया दादा असेल, समीर झगडे असेल, स्वप्नील शिंदे झाला, अमित बिन झाला, अमित इंदुलकर झाला, सचिन महाडिक झाला, किंवा आमची अगदी दापोली इलेव्हनची जेवढी टीम आहे या सगळ्यांचं, कारण एवढी मोठी स्पर्धा ऑर्गनाईज करायला भरपूर हात लागतात आणि पडद्यामागे बरेच असे हात आहेत ज्यांची कदाचित नाव विसरत पण असेल। आदिल असेल, रमी जैनरकर असेल, टोटल आमची जी कमिटी मेंबर आहे, बंड्या शिर्के असेल, सगळीच लोक, यांच्या सगळ्यांच्या सपोर्टने हे शक्य आहे। कारण एवढं होणं हे सोपं नवी गोष्ट, ह्याच्यासाठी बरीच माणसं लागतात। किती यामध्ये टीम्स आहेत? प्लेयर्स हे कुठले कुठले आहेत? शहरातले जास्त आहेत, ग्रामीण भागातले जास्त आहेत? काय हे जे सगळं ठरवलं जे याचं नियोजन? 6 टीम आहेत, दरवर्षी आमच्या 6 टीम असतात आणि ऑल ओव्हर तालुक्यातल्या प्लेयरांसाठी ही स्पर्धा आपण ऑर्गनाईज केलेली आहे। कारण बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघाल मोठमोठ्या स्पर्धा होतात, व्यावसायिक खेळाडू त्यात येतात आणि लोकल टॅलेंटला वाव मिळत नाही, ती दाबली जाते। DPL ही अशी स्पर्धा आहे की लोकल टॅलेंटला चान्स मिळणं किंवा एक प्लॅटफॉर्म देण्याचा आमचा कायम प्रयत्न असतो आणि म्हणून त्यांना आम्ही ह्याच्यात संधी देतो आणि ह्यावेळी ती आपण नाईट भरवली, हे ह्याच्यात वैशिष्ट्य आहे। या अशा स्पर्धा भरवणं का महत्वाचं वाटतं? कारण आझाद मैदान हा ऐतिहासिक मैदान आहे। या मैदानावर अनेक गोष्टी घडलेल्या आहेत, जसे की आता क्रिकेट सामने घडतायत, तसे इथे राजकीय सभा सुद्धा झडलेल्या आहेत, अनेक गोष्टी या आझाद मैदानामध्ये झालेल्या आहेत। तर अशा स्पर्धा होणं हे का महत्वाचं आहे? महत्वाचं आहे कारण आझाद मैदान आहे म्हणून आमच्यासारखी लोक किंवा येणारी पिढी पुढची ह्यातनंच तयार होईल, आणि ग्राउंड नसेल, बेसच नसेल तर काहीच होणार नाही। म्हणून हे फार महत्व आहे, स्पर्धा असल्याने लोकांचा इंटरेस्ट वाढतो। आज युथ आहे, जनरेशन तुम्ही बघताय जे मॅच बघायला, ह्यातलेच उद्या खेळणार आहेत। आम्ही आज न उद्या थांबणार खेळायचे, पण ते पुढे चेन चालू राहिली पाहिजे। मग अशी तुम्ही सांगितलं की 6 टीम्स यामध्ये सहभागी झालेल्या आहेत, कोण कोण आहेत याचे मालक? त्यांच्याबद्दल पण थोडंसं। विदिशा चॅलेंजर्स आहे, अन्वी 11 आहे, शिंदे फायटर्स आहे, फाटक डेव्हलपर्सची टीम आहे, सुपर किंग्स दापोली आहे, अशा ह्या टीम आहेत। आणि मालकांची नावं? योगेश दांडेकर आहे, नितीन दादा आहे, अक्षय स्वतः, सातनाग साहेब आहेत, परत आमचे पवार आहेत सोंडेकरचे, असे वेगवेगळे मालक आहेत। ओके, काय आवाहन कराल दापोलीकरांना या स्पर्धेच्या निमित्तानं? स्पर्धेच्या असंच आम्हाला सपोर्ट करत राहा, जसं आजपर्यंत केलं आणि DPLला जसा रिस्पॉन्स दिला असाच देत राहा। आम्ही ह्याच्यावर पण अजून चांगलं करत राहू आणि नक्की जेवढं आमच्यानी होईल तेवढं मी चांगल्या स्पर्धा भरवत राहू। धन्यवाद। हे होते जतीन साळगावकर। जतीन साळगावकर हे खरं तर माझे वर्गमित्र आहेत, आम्ही शाळेत एकत्र होतो आणि आज एक अत्यंत उत्कृष्ट अशी स्पर्धा त्यांनी दापोली शहरामध्ये भरवलेली आहे। खरं नाईट्स भरवणं हे सोपं नसतं, पण ती जी किमया आहे ती त्यांनी लिहिल्या पेललेली आहे आणि एक दापोलीकरांना एक खऱ्या अर्थाने
हे जे सामने आहेत ते पाहण्याची त्यांनी संधी दिलेली आहे. त्यांच्या सगळ्या टीमचं यामध्ये योगदान निश्चितच आहे, हे ते खुल्या मनाने कबूल देखील करतात. यापुढे देखील दापोलीकरांचं जे काही सहकार्य आहे ते अशा प्रकारेच आम्हाला मिळत राहो असंच त्यांचं म्हणणं आहे. मुश्ताक खान, माय कोकण, दापोली. माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.